झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात संक्षिप्त स्वरूपात। ॲडलेड टेस्टच्या तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियानं 273 रन्सची आघाडी घेतलेली आहे। पहिल्या इनिंगमध्ये 550चा टप्पा गाठलेल्या कांगारू बॅट्समनना म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही आणि 5 विकेट गमावत फक्त 111 रन्सपर्यंतच मजल मारता आली। डेव्हिड वॉर्नरनं सर्वाधिक 41 रन्स केलेले आहेत, तर पहिल्या इनिंगमध्ये डबल सेंचुरी झळकावणारा कॅप्टन मायकल क्लार्क आणि सेंचुरी लगावलेला हस्सी 9 आणि 5 रन्सवरती नॉट आऊट आहेत। दक्षिण आफ्रिकेच्या बॉलर्ससमोर ऑस्ट्रेलियाच्या उरलेल्या 5 विकेट झटपट घेत कांगारूंना अंकुश लावण्याचं आव्हान आहे। वेस्ट इंडिज आणि बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये बांगलादेश शेवटच्या दिवशी टेस्ट ड्रॉ करण्याच्या इराद्यानंच मैदानामध्ये उतरेल। चौथ्या दिवसाखेर दुसऱ्या इनिंगमध्ये बांगलादेशनं 6 विकेट गमावत 226 रन्स केलेले आहेत आणि विंडीजनं पहिल्याच इनिंगमध्ये 648 रन्सचा डोंगर उभा केला असल्यानं बांगलादेश अजूनही 35 रन्सनं मागे आहे। आता उरलेल्या 4 विकेट वाचवण्यासाठी बांगलादेशच्या बॅट्समनला शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत। शाकिब हसननं सर्वाधिक 97 रन्स केले, तर नासिर हौसेन 64 रन्सवरती नॉट आऊट आहे। लँको आंतरराष्ट्रीय सुपर सिरीज हॉकी टूर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागलाय। मातब्बर अशा ऑस्ट्रेलियन टीमनं अटीतटीच्या मॅचमध्ये भारताचा 4-3 पराभव करत भारताचं फायनलसाठी क्वालिफाय करण्याचं स्वप्न धुळीला मिळवलं। या टूर्नामेंटमध्ये भारतीय टीम सलग दुसऱ्यांदा हरली आहे। या आधीच्या मॅचमध्ये इंग्लंडनं भारताला 2-1 हरवलं। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मॅचमध्ये गोलकीपर PR श्रीजेशनं शानदार कामगिरी केली, पण ऑस्ट्रेलियन टीमनं आक्रमक खेळी करत भारताला पराभवाचा धक्का दिला। तामिळनाडू टेनिस असोसिएशनचा आंतरराष्ट्रीय मॅनेजमेंट ग्रुपशी असलेला करार 2013च्या सीझननंतर संपुष्टात येतो आहे। या करारानंतर चेन्नई ओपन देशाबाहेर जाईल अशा चर्चेला सध्या हवा मिळाली आहे। IMG अर्थात आंतरराष्ट्रीय मॅनेजमेंट ग्रुपला चीन आणि तुर्की यासारख्या देशांकडून ऑफर्स येत आहेत। यामुळे चेन्नई ओपनच्या आयोजकांवरती चांगलाच दबाव निर्माण झालेला आहे। ही स्पर्धा देशातच राहावी यासाठी तामिळनाडू टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष MA अलागप्पन यांनी आपण IMGशी चर्चा करत असून निदान पुढील 5 वर्ष तरी ही स्पर्धा टिकवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं। 5 वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या ब्राझील टीमचे कोच मानो मेन्झेस यांना त्यांच्या पदावरून बडतर्फ करण्यात आलेला आहे। ब्राझील फुटबॉलमध्ये हा धक्कादायक निर्णय अचानक घेण्यात आलेला आहे। ब्राझील फुटबॉल को फेडरेशनचे नॅशनल स्क्वॉडचे डायरेक्टर अँड्रेस सांचेस यांनी आपण स्वतः हा निर्णय मेन्झेस यांना कळवला असून फुटबॉल जगतात अशा गोष्टी घडतात हे सर्वांनाच ठाऊक असल्याचं त्यांनी म्हटलंय। नव्या कोचची घोषणा जानेवारी महिन्यात करू असंही ते म्हणाले। आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये भारताच्या डी हरिकाला पहिल्या गेममध्ये पराभवाचा धक्का बसलाय। माजी वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या बल्गेरियाच्या अँटोनेटा स्टिफानोवाने तिचा पराभव केला। या विजयामुळे स्टिफानोवाने 1-0 अशी आघाडी घेतलेली आहे। हरिकाला दुसऱ्या गेममध्ये पांढऱ्या मोहऱ्यांबरोबर विजय मिळवणं अनिवार्य असेल। सध्या मॅचवरती चांगली पकड असलेली स्टिफानोवा 2491 पॉईंट्ससह वर्ल्ड रँकिंगमध्ये 33व्या स्थानावरती आहे। तिचं आव्हान मोडत हरिकाला दुसऱ्या गेममध्ये परतण्यासाठी वेगळी स्ट्रॅटेजी आखावी लागणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।